नमस्कार, मी लतिका। आज आपण ठेचा वापरून बटाटा आणि गवारीची सुक्की भाजी बनवूया। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली। ह्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या। तुम्हाला थोडं डाग डाग दिसत असेल। अर्धी पळी तेल टाकलेलं आहे, गरम होऊन देऊया आणि आवडीप्रमाणे तुम्ही तेल वापरू शकता। तेल गरम झालेलं आहे। छोटा एक चमचा टाकायची मोहरी, नुसतं जिरं जरी वापरलं तरी चालेल, मोहरी नाही वापरली तर चालेल। छोटा एक चमचा टाकायचं जिरं, थोडीशी टाकायची हिंग पावडर, कारण आपण हिरवी मिरची वापरणार आहे। कढीपत्ता, मिडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, असे जास्त बारीक नाहीत कापलेले, थोडे मोठे मोठेच कापलेले। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, त्याच्यामध्ये काय काय आहे माहिती आहे का, हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं जिरं। ह्या चमच्याच्या मापानं गच्च भरून टाकलेलं आहे। तिखटाप्रमाणे मिरची टाकायची तुमची त्याच्यामध्ये ठेच्यामध्ये, आणि 6 त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या। हे सगळं भाजून घेतलेलं आहे। लसूणसुद्धा ह्याच्यामध्ये बघा भाजून घेतलेला आहे आणि ठेचा बनवून घेतलेला आहे। 1 मिनिटभर पहिलं मिडियम गॅसवर परतून घेऊ। ह्याच्यामध्ये मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हळद, छोटा अर्धा चमचा टाकलेली आहे। एक टाकायचं टोमॅटो आणि परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मिक्स करून घेते। आणि ह्याच्यामध्ये मिडियम आकाराचा बटाटा साल काढून बारीक बारीक कापून घेतलेला आहे। याला आता मी पहिलं परतून घेते। हलकंसं परतून घेतलेलं आहे मी। 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया बारीक गॅसवर। 5 मिनिटं बघा मी झाकून ठेवलं होतं। मिक्स करून घेते आणि आता ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला ही गवारी 300 ग्रॅम आहे। ही परतून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। फक्त गवारी टाकल्यानंतर 1 मिनिटभर मिडियम गॅसवर मी परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे बारीक, कारण गवारी आपली थोडीशी कवळी होती। जरी निबार जरी असली की नाही तरी पण गॅस बारीक करायचं एक 5 ते 7 मिनिटासाठी। 5 मिनिटं झालेले, झाकण ठेवलं होतं। एकदा फक्त मी खोलून हलवलेलं आहे। मस्त अशी आपली बघा गवारी ही शिजली जाते। वाफेवर मस्त होतात। ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट। जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकायचं तरी पण चालू शकतं। परतून घेते। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर फक्त मी मिक्स करून घेतलेलं आहे। वाफेवर खूप छान होतं बरं का, एकदा अशा पद्धतीत करून बघा। नुसती गवारी जरी टाकली तरी चालेल। एक परत 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे बारीक गॅसवर। बारीक गॅसवर बघा 5 मिनिटं झाकण ठेवलं होतं शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर। मस्त अशी बघा हिरव्या मिरचीच्या ठेच्याची गवारी आणि बटाट्याची सुक्की भाजी खूप चविष्ट लागते बरं का, एकदा करून बघा। ह्यातली एखादी गोष्ट जर तुम्ही खात नसेल ना तर स्किप केली तरी पण चालू शकते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।